आपले सोडे झालेले आहेत बघा, असे वाटतात ओलेच सोडे आहेत. जेवायला या. हां, नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी जरा निवांत आहे, निवांत म्हणण्यापेक्षा घरी आहे. सो आपला दापोलीमध्ये गावगुंड नाटकाचा प्रयोग झाला आणि आता पुन्हा कुठे तर महाडमध्ये आहे. येत्या 22 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जो आहे तिथे नाट्यगृह, मी सुद्धा पहिल्यांदा जाणार आहे, मी गेलो आहे नाही, पण त्या नाट्यगृहात रात्री 9 वाजता होणार आहे. तर तुम्हाला महाडकर असाल किंवा माणगावचे असाल, खेडचे असेल तर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे डिटेल देतो आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्कीच या. असो, सगळे कसे आहात, बरे आहात ना? फायनली आपल्याला दाढी आलेली आहे. दाढी येते जाते, कधी पण येतो, पण नशिबात ज्या गोष्टी संधी येतात त्या गेल्या तर कुठंतरी हे होतं. पण दाढी काढल्यावर बरेच जण चांगलेसुद्धा पडले आणि भेटून काही जण बोलले अरे कसा विचित्र आहे. असो, पण तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये व्हिडिओच्या खूप पॉझिटिव्ह अशा कमेंट दिलेल्या आणि त्या मी स्वीकारतो मनापासून आणि तुमचा आशीर्वाद आयुष्यभर माझ्या पाठीशी आहे. इकडं आहे जेवण बनवणार आहे. आज काय बनवतेस खास? सोडायचा. सोड्याचा कालवार. ॲक्च्युली आज वार आहे शुक्रवार आणि मम्मी बोलवते मच्छी घेऊन आहे. तो मच्छी घ्यायला जायला लागतो तिकडे आणि महाग तर एवढी झाली ना, प्रचंड प्रमाणात महाग झाली. त्यामुळे मागे आपल्या सतीशदादा आहे त्याच्याकडनं रटाटे बंधू स्पेशल खास सोडे आणलेले, तर तेच आज बनवणार आहे आई. सोड्याचा कालवा आईचा आज रेसिपी आहे. मम्मी दाखवल्याशिवाय मम्मी आज सेकंड शिफ्टला जाणार, त्याच्यामुळे तिला जास्त शक्य होत नाही, पण आई आहे तर आईला पण आता बरा वाटतं गॅसवर करायला. गॅस पण अशी आहे की म्हणजे अनकम्फर्टेबल नाही होत आहे, समोरनं सूर्यप्रकाश येतो त्याच्यामुळे होऊन जातो ना. सोड्याचा कालवण हा बघा इकडे. परवा मी दुकानामध्ये गेलेलो त्यावेळेस इथे हा कोळंबी सोडे रटाटे बंधू स्पेशल हा सोडे आहेत, ते आज बनवायचे आहेत, त्याची आज रेसिपी बघायला मिळेल. हे सोडे असे बनवलेले सुके, आपल्या गावाला सुकवायचे ना पहिले. हां, आणि हरणीतनं बघ्या यायच्या त्या कौलावर टाकायच्या सुकायला. हां, सुपात सुपात ना. काढून तर आता हे खोलायचे आहेत आणि एक मसाला पण आणला आहे, कोकणी घरगुती मसाला, तो सुद्धा आणलेला आहे. सो तो सुद्धा आज ट्राय करायचा. म्हणजे आज रटाटे बंधूचे प्रोडक्ट आहेत जे आपण जेवणासाठी वापरणार आहोत, तर टेस्ट पण बघणार आहोत आणि कसे आहेत हे सोडे ते पण बघणार आहेत. कारण ओले सोडे खातो आपण, त्याची चव तर असते, पण सुक्या सोड्यांची चव आज तुम्हाला बघायला भेटेल. कारण मार्केटमध्ये जाणं हे ते त्याच्यापेक्षा ऑनलाईन मागवले व्हॉट्सॲपवरती किंवा आपल्या दादाची वेबसाईटसुद्धा आहे रटाटेबंधू .com, त्याच्यावरनं सुद्धा मागवू शकतो. सध्या हे सोड्यातनं सोलून घेऊया, काढून घेऊया. याची पॅकिंग पण जबरदस्त केलेली आहे, म्हणजे कुठून लीक होऊ नये, पाणी पडू नको पॅकेटला, म्हणून पॅकिंग पण मस्त आहे. सील जरा कैचीनी खोलतो, त्याच्यानंतरला बघतो सोडे. ॲक्च्युली सोडेसुद्धा आहेत किंवा बोंबीलसुद्धा होते, पण मी सोडे घेऊन आलो. बोंबील ओले पण खायला मस्त आणि तशी पण सुके पण मस्त खायला. ॲक्च्युली सुकी मच्छी असते, तिची पण चव म्हणजे भारीच. कोणी मच्छी खातोच आपण, पण सुकी मच्छी ही पावसात दिवसात खायला अजून मजा. वास बघा, सुगंध सोड्यांचा. सुक्या मच्छीचा जो वास घ्यायला आहे ना, काय कायना सहन होतो, काय कायना नाही होत. पण हे बघा, ही अशी सील आहे इथे. पॅकिंग जबरदस्त केली आहे, त्याच्यामुळं वाच बघा कसं आहे. किती काढू? कमी करू. सोडे असलं फ्रेश वाटतात नाही बघा इकडे, जबरदस्त. हे गावावरनं आणलेले सोडे आहेत, गावचे सोडे. तर गावाला सोडे आणायची गरज नाही, आपण डायरेक्ट मागवू शकतो ऑनलाईन दादाकडनं. हे बघा, म्हणजे याची चव आता बघायची.
बऱ्याच दिवसांनी सोडे असे खाणार आहे. सोडे पहिले धुवून घेऊया. धुवून घेऊया ना. प्रत्येकाची रेसिपी बनवायची वेगवेगळी स्टाईल असते. आता आमच्या आईची आहे ती जुन्या गावची स्टाईल आहे. तो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो. त्याच्यामुळे आई तिच्या पद्धतीने बनवते ते तुम्हाला आज दाखवतो. आणि तिची चवच ॲरी असते. ती गावची चव तुम्हाला भेटेल. मम्मीची चव वेगळी खायला, आईच्या हातची वेगळी चव खायला, दोघांची डिफरंट असते. आणि कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून, बटाटे कापून घेतलेले आणि ह्याच्यात बनवायचे आहे. मम्मीची एंट्री झालेली आहे अचानक व्हिडिओमध्ये. सेकंड शिफ्ट आहे त्याच्यामुळे ती कामाला जाईल. तिला माहिती आहे पॅकिंग. कारण आम्हीसुद्धा दादाचे मसाले बऱ्याच वेळा वापरतो. आता आम्ही बनवत नाही मसाले, खरं तर दादाकडनंच मागवतो. सो मसाल्याची सोय आमची होते दादाकडनं. आणि टेस्ट मसाल्याची तर आता मम्मी 1 वर्ष झाला ना मसाले मागवतो आपण. एक वर्ष झालं. मम्मीला माहिती आहे कसे पॅकेट खोलायचे ते. आणि पॅकेट सील पॅक असतात त्यांनी त्याच्याने फोडून परत तसे सील पॅक करून ठेवायचं म्हणजे हवा वगैरे हां. जाणार नाही. आज कोलबी सोडे आहेत ना ते, त्या सोड्यांना आपण आज हाच मसाला वापरणार आहोत. हा बघा फ्रेश आलेला आहे. छान आहे, कलर वगैरे मस्त आहे. हा ना. अगोदर होता तो कुठे आहे? कोणता अगोदरचा आपण तो संपला. ही बरणी भरली ना की नंतरला हा पॅकेटमध्ये मसाला उरेल ना, तो तसाच आपण पुन्हा पॅक करून ठेवू शकतो या पिशवीतच. तसे आता हे सोडे बघा, सोडे काढून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतरला हा असा बंद करून घेतला की पॅक राहिला. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला दुसऱ्या डब्यात ठेवायची वगैरे गरज नाही. हा पॅक झाला की पूर्ण सील पॅक होतो. हवा पण नाही आतमध्ये जाऊ शकणार असं आहे. हे मसाला पॅक झाला ना. हे असे दाखव. मग आता गावावरनं मला आणायला सांगशील? सुकी मच्छी घेऊन ये. मला सांगते गावाला गेला की सुकी मच्छी घेऊन ये, हे मच्छी घेऊन ये. मग मी परवाच बोललो दादाला तुझ्याकडे ते सुकी सोडे आहेत ना ते पाठवून दे. त्याने पाठवला मला. आणि सोडे पण आहेत त्याच्याकडे, बोंबील पण आहेत, बऱ्याच व्हरायटी आहेत. तुम्हाला जर वेबसाईटवर गेलात ना की तुम्हाला दिसेल. हां सगळं भेटेल. सो आता त्याने बरेच प्रोडक्ट लॉन्च सुद्धा केलेले आहेत. लाडू सुद्धा लॉन्च केलेले आहेत. प्लस डाळ हे पण केले, कडधान्य पण हो. केले. खूप भारी वाटतं चवळी की गावावरून गावचे प्रोडक्ट, ओरिजिनल गावचे प्रोडक्ट तुम्हाला मुंबईत घर बसल्या सुद्धा मिळतात. घरात ऑर्डर करायची घरातून आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घर बसता मिळतील. आणि आपला प्रोडक्ट्स आपले गावचे प्रोडक्ट्स मोठे होत आहेत किंवा आपल्या माणसाचे प्रोडक्ट मोठे होत आहेत, ते खूप अभिमान वाटतं आणि खूप भारी वाटतं. आणि आपल्या माणसाचे प्रोडक्ट वापरावे कधी पण, ओरिजिनल प्रोडक्ट. ह्याला जेवण सुक्या मच्छीला पण तो ओल्या मच्छीला करतो तशीच ना? नाही मग कांद्या खोबऱ्याचा, कांद्या खोबऱ्याचा आपला भाजलेला वाटण. आणि ओल्या मच्छीला, ओल्या मच्छीला आपला हिरवा. काही म्हणजे काही लोक म्हणजे भाजलेला पण वापरतात, काही लोक हिरवा पण वापरतात. हिरवा म्हणजे ओल्या नारळाचं असं काही नाही, कोणतंही वापरू शकतो. पण शक्यतो ते सुकलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे भाजलेलं वाटणच छान लागतं. आहे का? बघूया आता कसं लागते. हा कढीपत्ता पण गावावरून आणलेला आहे. मी गेलेलो तेव्हा. मी काय नाही आलं तर कढीपत्ता पाहिला हवाय, मग अजून काय, मग सुकी मच्छी आण, मग नारळ आण. आता सतीशदाला एक रिक्वेस्ट आहे की कढीपत्ता पण ठेवायचा, झाड लावून ठेव. हे सगळं तुझ्याकडनं ऑर्डर करतो आम्ही. बाय. पप्पा बसले इकडं. पप्पानं ॲक्च्युली खरं आहे, पप्पानं केलेलं 8 दिवस ॲडमिट. त्यांची शुगर झालेली आहे, त्याच्यामुळं आता बरं वाटतंय ना? बरं वाटतंय, छान वाटतं. तर डॉक्टरांनी त्यांना रेस्ट करायला सांगितलं आहे. शुगर गेलेली 350 वर. मलाच कितीतरी भीती वाटत होती. गावी होतो बघा त्यावेळेस, आणि नाटक वगैरे सगळं होतं त्याच प्रेशरने केलेलं. पण आता ठीक आहे, आता ओके आहेत. शुगर आले आता यायला, पण पथ्य पाळावं लागतं. शुगरच्या पेशंटना माहिती असेल हे सगळं. तो चहा वगैरे त्यांनी जास्त झालेलं, त्याच्यामुळे गोड वगैरे खायचे, त्याच्यामुळे शुगर कधी वाढली ना समजलंच नाही. असो, पण सगळ्यांनी काळजी घ्या.
म्हणजे प्रत्येकाची काळजी घ्या आणि शरीराची पहिली काळजी घ्या प्रत्येकाने. रोज व्यायाम, रोज या गोष्टी. मी असं बोलतो, मी पण कधी कधी आळस करतो, पण करतो. म्हणजे वेळ नाही भेटला तरी सूर्यनमस्कार, उठक बैठक दंडक ह्या सगळ्या गोष्टी करतोच. कारण शरीर असेल तर आपण आहोत आणि कुटुंब आहे. मसाला पण टाकूया आता. लाल तिखट असेल हो, आधी एवढंच टाक. मसाला बघा, मसाल्याचा कलर पण बघा आणि त्याचा स्वाद पण बघा, जबरदस्त. पूर्ण लाल लाल झालेला आहे घरगुती. तर आता सोडे टाकलेले. कालवण कुठला करते, सुका करतेस की थपथपीत करताय? थपथपीत म्हणजे थोडाच कालवण करताय. हां, आमच्याकडं भाषेत थपथपीत कालवण म्हणजे थोडा सुका सुकात वसवासलेला, आणि जास्त कालवण म्हणजे सांबारा ना, सांबारा. तर म्हटलं थपथपीत म्हणजे सुका आणि जास्त म्हणजे भातावर वगैरे त्याला सांबारा असं आहे. आणि आमचे बाबा बोलायचे नाकावडा भात दे, सुपारी एवढा. नाकावडा म्हणजे एवढूसा भात, सुपारी एवढा भात दे असं बोलायचं. कलर तर नको ना टाकू. काय नको कलर तर मसाला नको. हा मसाल्याला हे सुटलाय, गरज नाही या मसाल्याला दुसरा लाल हे व्हायला. त्यावर हा प्युअर मसाला आहे. तर मंडळी तुम्हाला एक खुशखबर देतो. आपले आता शिमगोत्सव जवळ आला आहे. मला वाटतं 1 महिना राहिला आहे. ह्या फागपंचमी आता मला वाटतं 21 तारखेला, 21-22 तारखेला आहे पहिली होईल. त्याच्यामुळं आपला टी शर्ट लॉन्च झालेला आहे ह्या वर्षीचा, शिमग्याचा. यावर्षी दरवेळेस वेगळा आणतो आपण, आणि ह्यावर्षीसुद्धा एक नवीन टी शर्ट लॉन्च केलेला आहे. शिमग्याचा पॅटर्न आहे हा, बघू शकता इकडे कोकणचा शिमगा. इथे तुम्ही कॉलर बघू शकता याची, आणि दुसरं मागे बघू शकता. सिंपल शॉर्ट्स असं आहे, सगळ्यांना शोभून दिसेल, मुलींना, मुलांना, सगळ्यांना, पुरुषांना. इथं दिसू शकतो कोकणचा शिमगा, इथं सुद्धा लिहिलेला आहे आणि इथं सुद्धा लिहिलेलं आहे. तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8928789032 आणि दुसरा 7021716868. सो तुम्ही नक्कीच टी शर्ट आपला लॉन्च झालेला आहे, नक्कीच बुक करा आणि नक्कीच आवडेल हा टी शर्ट तुम्हाला. ए कोण रे, शाळेत नाही गेला? शाळेत नाही गेला तो, जात नाही. बघू शकता बोल. हा मोबाईल वापरतो ना? नाही वापरत. हे भाऊ बोल. त्या बुटक्या काकांना बोलवी ना मी. ए दात कुणी नेला? केक खाल्ला आहे काय? तुम्ही कामाला नाही गेलो? आपण आज सुट्टी? सुट्टी आज. सरकारी नोकर? सरकारी नोकरी नाही, आपण काय कोणाच्या बांधीलगिरी नाही आहे. बांधकाम गडी, बांधकाम करी न घरीच भरी. कोणाचं बांधकाम करायचं असेल तर सांगा, आमचे काका आहेत. प्लास्टर लादी सगळं करतात, सगळं सर्व करणार. आमच्या बिल्डरने बिल्डिंग बांधायला दिली असते ती पण केली असती. ती पण केली असती. सोड्यांना कड आल्यावर मसाल्याचा, कोकमाचा आणि त्याचं सगळं मिश्रण होऊन आहे ना, जो कलर येतो, कलर आणि सुगंध येतोय ना, तो जबरदस्त. अजून ह्याच्यात वाटण टाकायचं बाकी आणि कलर बघा कसला आलाय, लाल लाल भडक. त्याच्यात कुठल्या प्रकारचा कलर, मसाला कलर वगैरे टाकलेला नाही. जो आहे तोच कलर टाकलेला आहे, म्हणजे तोच मसाला टाकलेला आहे. हा तिखट मसाला कसा चवीला लागतो, तसा किलो कसा? किलो विचारावं लागेल. चांगलं आहे ना? म्हणजे आपल्याला घ्यायला होईल. आयाला सुद्धा मसाला आवडला बघा, ऑन रेकॉर्ड. कलर चांगला आहे, कलर चांगला येतोय, त्याच्यामुळे आता हा कंटिन्यू मसाला. म्हणजे पहिला आम्ही बनवायचो नाही मसाला, बनवायचं. खटपट जास्त आहे त्याला. गावाला बनवती. कसं की त्याला मसाल्याला मिरच्या आणा, 2-3 प्रकारच्या मिरची आहे. ती काश्मीरी मिरची आहे, अजून कुठली मिरची, बिडगी मिरची, बऱ्याच मिरच्या आहेत त्याच्या. परत तो मसाला, खडा मसाला, या सगळ्या गोष्टी आणा, सुका कुटा, मग ती घालणार. खटपट भरपूर आहेत. पहिली माणसं करायची, अजूनसुद्धा करायची, पण हा सध्या कसा मुंबईला धावपळीचं जीवन आहे, या सगळ्या गोष्टी मुंबईला सुद्धा करायला वेळ नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला गावची चव, गावचा मसाला हवा असेल तर इथून मागवायचा बेस्ट.
आपली वेळ पण वाचते आणि मसाला पण आपल्याला मनासारखा हवा तसा मिळतो. लाल आहे मसाला. लाल आहे ना. चव आज आईच्या हातनं चव बघूया कसा लागतो. तर आईला मसाला आवडला आहे. आपले सोडे झालेले आहेत बघा, असे वाटतात ओलेच सोडे आहेत आणि त्याचा सुगंध वास बघू शकता जबरदस्त येतोय. आईने इकडं भाना तयार केला नाही, ताट भाना. जेवायला. जेवायला या, जेवायला या बोल, जेवायला या बोल, जेवायला या. जेवायला या. हां, हा कोणासाठी तुझा आणि हा या पप्पाचा. आणि तुझा. मी मग जेवण कपडा धुते. मग सोडं कसे झालेत ते कसं सांगशील. तुला माहिती पडतील ना. तुझी चव सांग, तुझी टेस्ट करूया. टेस्ट कशी झाली खास करून सोड्याची. हा, असं वाटतं ओलाच सोडा आहे. तो आता ताजा ताजा समुद्रातनं आलेला, त्याच्यानंतर त्याचा कालवण केलेला. सेम वाटतं, सेम. म्हणजे ओला सोडा नाही भेटला आपल्याकडे, ओली मच्छी नाही भेटली, पण सुकी मच्छीने सुद्धा टेस्ट जबरदस्त. आणि मसाला पण लागला आहे ना, त्याच्यामुळे एक्स्ट्रा तिखट मसाला टाकायची गरज नाही किंवा कलर टाकायची गरज नाही. तू पण जेव्हा बसलीस ना, मस्त आहे. तू पण बस. हा बघ, या जेवायला. बघ कसा आला सोडे. आता ओले सोडे आहेत असं वाटतं ना. कसे आहेत सोडे चांगले आहे. आणि मसाला. सांबार मसाला मसाला चांगला आहे. मग आता आपल्याला बनवायची गरज नाही ना, नाही. हात वापरूया. तिखट पण चांगला आहे तो. तिखट पडतं. तर मंडळी जेवलो मस्तपैकी. आता जातो जरा जुईनगरला, 1-2 कामं आहेत ते सुद्धा करायचे आहेत, आठवायचे आहेत आणि वाशीला सुद्धा जायचं आहे आणि मित्रपरिवारसुद्धा भेटणार आहे जुईनगरला. सो त्यांनासुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटायचं आहे. सो जेवण वगैरे खूप छान होता. सोड्यांची टेस्ट म्हणजे अस्सल गावरान तुम्ही म्हणू शकतो. तर गावठी होती आणि गावच्याच जे सोडे सोडे खात होतो ना, तर असं वाटत होतं की जे ओले सोडे असतात ना तेवढेच नरम आणि तेवढेच पंची असे. ते आता तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला ऑर्डर करावी लागेल. इथे तुम्हाला वेबसाईट देतो आहे, कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअपला देतो आहे रटाटे बंधू यांचं, जो तुम्ही मसालेसुद्धा मागवू शकता. जो मच्छी मसाला आहे, गरम मसाले आहेत, बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत, आगरी कोळी मसाले आहेत, कोकणी घरगुती मसाले आहेत, बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत. आता आम्ही एकच मसाला टाकला, सो एक्स्ट्रा कुठला मच्छी मसाला वगैरे टाकायची गरज नाही झाली. एका कोकणी घरगुती मसाला टाकला, त्यातच कलर आला. स्पेशली खास करून आईला आवडलं. म्हणजे फक्त व्हिडिओसाठी नाही म्हणत आहे, तीसुद्धा आश्चर्यचकित आहे. म्हणजे मसाले एक्स्ट्रा करायची गरज नाही, मसालेसुद्धा मागवू शकतो. तर तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट मागायचे असेल तर रटाटे बंधू ह्या लिंकवरून तुम्ही मागवू शकता आणि आपल्या गावाकडची अस्सल गावची चव, गावाकडच्या चवीला मिस करत असाल तर गावची चव तुम्ही आपल्या घरात आणू शकता. विमान बघा एवढं जवळून जातं.